चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजीक 5 वर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेचे पडसाद सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत उमटले. या प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. 28 जून 2025 रोजी घडलेल्या या घटनेत शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून पडोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सभागृहात बोलताना मुनगंटीवार यांनी अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे सांगितले. पीडित बालिकेला तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळांमध्ये बाल सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे, पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आणि राज्यभर बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी कृती आराखडा राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. निष्पाप बालकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर शासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबून अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजीक असलेल्या वसाहतीत दिनांक 28 जून 2026 रोजी अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस येणे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तातडीने अटक करण्यात येणे. अशा स्वरूपाच्या घटनांमुळे बालकाच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे, समाजात बालकाविरुद्ध वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणे, बालकांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, संवेदनशील भागामध्ये पोलीस गस्त वाढविणे तसेच शाळा व परिसरात बाल सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता निर्माण होणे, पीडित बालिकेस तातडीने वैद्यकीय, मानसोपचार व कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे तसेच या प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयामार्फत खटला चालवून दोषीवर कठोर शिक्षा सुनिश्चित करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाच्या उपाययोजनेच्या संदर्भात अध्यक्ष महाराज औचित्याचा मुद्दा आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.